सध्या आपण पाहत आहोत की माजलगाव मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे. एकेकाळी सच्चे खंदे समर्थक म्हणून माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे माधव निर्मळ हे उद्योग क्षेत्रामध्ये चांगली झेप घेऊन त्यांनी एक आपलं उद्योग क्षेत्रामध्ये आगळंवेगळं स्थान निर्माण केलं. परंतु आता याच नावाची चर्चा माजलगाव मतदारसंघामध्ये एक नव्यानं सुरू झालेली आहे. तेही म्हणजे त्यांच्यावरती लादण्यात आलेले आरोप. ते आरोप नेमके कोणते आहेत, काय आहेत, हे प्रत्यक्ष स्वतः बीड जिल्ह्याचे माजी समाज कल्याण सभापती हे प्रकाश सोळंकेचेही सच्चे खंदे समर्थक आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून माधव निर्मळ यांच्यावरती जी तोफ डागळलेली आहे आरोपांची, प्रत्यारोपांची, ती कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे हे चित्र आता पुढे स्पष्ट होईलच. परंतु एक उद्योजक जर एखादा प्रशासनाचा महसूल 3 ते 4 कोटींचा महसूल बुडवत असेल आणि प्रशासनाला तो महसूल बुडवण्यासाठी एक जिम्मेदार व्यक्ती जर आमदार यामध्ये हस्तक्षेप करून तो महसूल बुडवायला भाग पाडत असेल तर यासारखं दुर्दैव कोणतंच नाही. नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून कल्याण आबूज काय म्हणतात हे आपण प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत. पाहूयात कल्याण आबूज यांच्याच तोंडून पुढील काही गोष्टी. धर्माधारी पाण्याचा उद्योग उभा करण्यात त्या ठिकाणी चालू होतं. त्या काळामध्ये अनाधिकृतपणे यांनी जवळपास 4-5 हजार टिप्पर उत्खनन ह्याचं केलं, मुरमाचं. आणि त्याच्या बदल्यात तत्कालीन तहसीलदारांनी ह्यांना मला वाटतं 3 कोटी रुपयाचा काहीतरी दंड त्या ठिकाणी ठोठावला. आणि हा दंड ठोठावल्याच्या नंतर मग पुन्हा दादाची मागणी, माझा दंड माफ करायला हवा, माझा दंड माफ करायला हवा. मग तो दंड 3 ते 4 कोटी रुपयाचा दंड दादांनी त्या ठिकाणी तहसीलदारांना त्या ठिकाणी माफ करण्यास त्या ठिकाणी यांनी जी या ठिकाणी भोपाळ या ठिकाणी स्वतःची बाजार समिती उभा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. स्वतःची बाजार समिती उभा करणं हे काही एक म्हणजे त्या ठिकाणी आदरणीय दादांचा सपोर्ट होता म्हणून ती बाजार समिती त्या ठिकाणी उभा राहिली. आणि ही बाजार समिती उभा करण्याचा ह्यांचा उद्देश त्या ठिकाणी एकच होता. ह्यांचा जो टॅक्स त्या ठिकाणी दारुण उत्पन्न बाजार समितीला जात होता तो टॅक्स वाचला पाहिजे म्हणून यांनी स्वतःची बाजार समिती उभा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि ती बाजार समिती उभा सुद्धा दादांच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी उभा राहिली. आणि बोलणार आहे त्यामध्ये सत्यता आहे, हे सत्य आहे. मी काय कोणावर खोटे आरोप या ठिकाणी निश्चित करणार नाही. मी जे काय बोलल ते सत्य निश्चितपणे या ठिकाणी सत्यच बोलणार आहे. तर मी सर्वप्रथम या ठिकाणी सांगू इच्छितो की मागच्या 5-6 दिवसापासून माधव निर्मळ यांनी या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार दादा यांच्यावर खोटे, बिनबुडाचे, तसेच कसलेही पुरावे नसताना काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया त्या ठिकाणी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वतःच्या फेसबुकवरून काही प्रतिक्रिया दादांच्या विरोधामध्ये देण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. त्यांचा आरोप त्या ठिकाणी असा होता की माजलगाव मतदारसंघाचे आदरणीय आमदार दादा यांनी फुले पिंपळगाव शिवारामध्ये वर्ग 2ची जमिनी खरेदी करण्याचा त्यांचा कट आहे. तर माझी या लाईव्हच्या माध्यमातून माधव निर्मळ यांना विचारणं आहे तर तुम्ही असं एखादं कागद दाखवा ना की जिथं दादांचं नाव आहे किंवा त्यांच्या पत्नीचं नाव आहे
किंवा त्यांच्या मुलाचं नाव आहे किंवा त्यांच्या सुनाचं नाव आहे, ह्यांनी कोणी वर्ग 2चा एखादा डॉक्युमेंट्स खरेदी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय, असं एखादं कागदपत्र तुमच्याकडे आहेत का? मग नसतील, असे कागदपत्र निश्चितपणे नसतील, कारण हा उद्योग या मतदारसंघातील आमदार आदरणीय दादांचा निश्चितपणे नाही. त्यांनी आतापर्यंत या माजलगाव मतदारसंघामध्ये विकासाचं राजकारण केलंय. त्यांनी कधी असल्या कोणाच्या जमिनी घ्यायच्या, कोणाच्या लुबाडायच्या, कधी जातीपातीचं राजकारण करायचं, असले धंदे त्यांनी कधी या ठिकाणी केलेले नाहीत. तुम्ही त्यांचे अनेक फायदे त्यांच्याबरोबर असताना दादांच्या अनेक फायदे तुम्ही घेतलेत. तुम्ही अनेक काळे कारनामे बी केलेत. तुम्ही म्हणता वर्ग 2ची जमीन दादा खरेदी करायला, वर्ग 2ची जमीन तर तुम्हीच खरेदी केली, नोटरी केली, नोटरी, आणि ती बी मठाच्या जमिनीची. सूरजगीर मठ हे संस्थान आहे धारूरमध्ये, जे काही नर्मदा यांचा सोया प्लांट आहे, त्याच्या समोरची आयन रोडवरची 2 एकर जमीन त्या माणसाने नोटरीच्या आधारे त्या ठिकाणी खरेदी केली. आज खरेदी केली म्हणण्यापेक्षा खरेदी केली कोणाला म्हणावं, त्याला योग्य दर किंवा वर्ग 2ची खरेदी करायचा अधिकारच नाही. वर्ग 2 म्हणजे हडप केली, अतिशय नाममात्र दराने हडप केलेली जमीन आहे आणि रोडवरली जमीन आहे. आणि त्याचे जे सातबार आहे माझ्यापाशी, ते सूरजगीर मठाचे, त्यांनी 198 धारूर मधला तो सर्वे नंबर आहे, ती सातबार आहे. त्या सातबारावरली जमीन सूरजगीर मठाची माधव निर्मळ यांनी हडप केली, तिथं ताबा केलाय. तिथं त्यांच्या सोया प्लॅनचा त्या ठिकाणी ऑफिस किंवा अनेक काही या 2 एकरच्या जमिनीमध्ये त्यांनी ते उभारलेलं आहे. पाठीमागं सोया प्लॅन्ट आहे. तर या जमिनीची किंमत आज 4 ते 5 कोटी रुपये एकर आहे. तुम्ही तर हडपच केली, आणि त्याचं नोटरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आमच्या हाती निश्चितपणे लागेल. म्हणून तुम्ही वर्ग 2च्या जमिनी तुम्ही खरेदी करता, आरोप दादावर करता, खरेदी करण्यापेक्षा हडप करता. दुसरे तुमच्या अनेक गोष्टी आहेत वर्ग 2च्या बाबतीत बोलण्यामध्ये, तर त्या आज मी काय पूर्ण बोलणार नाही. फक्त आज एकच गोष्ट या ठिकाणी मी आपल्या समोर मांडत आहे. निश्चितपणे ह्यांच्या वर्ग 2च्या अनेक फुटाने ह्यांच्या आहेत स्वतःची. दुसरी गोष्ट आहे की यांनी म्हणतात मी लाभार्थी नाही, मी गुत्तेदार नाही, मी दादांच्या कधी माध्यमातून मी गुत्तेदारी केली नाही. मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 2024 मध्ये राज्य अभियान संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी विभाग यांची प्रशासकीय मान्यता जी दिनांक 25/7/2024 आहे. जवळपास ही प्रशासकीय मान्यता माझ्या मते 3 ते 4 कोटी रुपयाची निश्चितपणे आहे. आणि हे सर्व कामं हे धारूर शहरामधले आहेत. या धारूर शहरामध्ये ते रस्त्याचे कामं असतील, नाल्याचे कामं असतील, किंवा काही सभागृह बांधकामाचे कामं असतील, हे सर्व कामं दादांना विचारून ह्यांनी त्या ठिकाणी टेंडर भरलं. स्वतः मी त्या प्रोसेसमध्ये होतो टेंडरच्या. ते टेंडरला कोणती एजन्सी घ्यायची ते मी JK कंस्ट्रक्शन म्हणून आहे माजलगावचं, गौरी कंस्ट्रक्शन म्हणून आहे, 2 कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून आम्ही त्या काळामध्ये हे टेंडर भरलं. आणि पूर्ण मी या गोष्टीचा साक्षीदार आहे की हे टेंडर त्या ठिकाणी दादांनी कसल्या हस्तक्षेप ह्यांना देण्याचं निश्चित केल्याच्या नंतर त्या टेंडरमध्ये कसला हस्तक्षेप केला नाही, आणि ह्यांना ते टेंडर त्या ठिकाणी मिळून दिलं किंवा त्यांना ते मिळालं. आणि निश्चितपणे या ठिकाणी गुत्तेदारी त्यांनी या ठिकाणी केली. आणि जवळपास आता सध्या माझ्याकडे त्या कामाची वर्क ऑर्डर आहे. त्या कामामध्ये ही त्याच्यातल्या एका कामाची एक वर्क ऑर्डर आहे. हे सर्व कामं जवळपास 10% कामं त्यांनी त्या काळामध्ये धारूर मधल्या काही
नगरसेवकांना देण्याचं काम केलं. बाकी सर्व कामं स्वतः माधव निर्मळ यांनी निश्चितपणे ही गुत्तेदारीच्या माध्यमातून या धारूर शहरामध्ये केलेली सर्व कामं केली. फक्त एकच काम त्यांनी शिल्लक ठेवलं न करण्याचं, जे काही त्यांनी केलं नाही ते बी कोणतं, अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी सभा मंडपाचं बांधकाम होतं धनगर वस्तीमध्ये, ते बांधकामच यांनी त्या ठिकाणी केलं नाही. आता त्यामध्ये त्या ठिकाणचे नगरसेवक आत्ताचे सभापती अश्विनीताई गायके त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत आणि ते काम निश्चितपणे या ठिकाणी आदरणीय दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सभागृह निश्चितपणे त्या काळातलं जे राहिलेलं काम आहे ते पूर्ण निश्चित येणाऱ्या काही काळामध्ये दिवसामध्ये होईल. याबरोबरच काही जयसिंग भैया जे जिल्हा परिषदचे सभापती होते त्या काळामध्ये भैयांनी ह्यांना काही रोडचे कामं दिले. रोडचे कामं दिले तर हे मग म्हणायला पाहिजे होते किंवा बुवा ह्या एखाद्या गावाला करा, ह्या वाडीला करा, ह्या वस्तीला करा. ह्यांनी मात्र काय, माझ्या जिनिंगच्या बाजूने करा, माझ्या पेट्रोल पंपाच्या बाजूने करा, असे करून ते कामं त्यांनी सुद्धा जयसिंग भैयाच्या माध्यमातून आपल्या जिनिंगला जाणारे रस्ते, सोया प्लांटला जाणारा रस्ता, पेट्रोल पंपाला जाणारे रस्ते, असे ते कामं त्या ठिकाणी करून घेतले. त्याची आता माझ्याकडे त्या ठिकाणी प्रशासकीय उपलब्ध नाही, पण निश्चितपणे ते कामं सुद्धा त्यांच्या म्हणण्यावरूनच त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या उद्योग व्यवसायाला जोड रस्ते करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्या कामाचा वापर केला. दादाच्या माध्यमातून फायदा अजून एक मी सांगू इच्छितो, ह्यांचा पेट्रोल पंप तेलगावला, त्या पेट्रोल पंपाचं रोज डिझेल 15,000 लिटर डिझेल रोज माजलगावचे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी कारखान्याला या ठिकाणी मिळावं म्हणून यांनी अनेक वेळा दादांचा संपर्क साधला आणि नंतर दादांनी त्यांना ते डिझेलचं त्या ठिकाणी ते का परमिशन बी दिली आणि 2 वर्ष 15,000 लिटर 2 वर्ष डिझेल यांच्या पेट्रोल पंपावरून कारखान्याला सप्लाय होता. हा एक फायदा त्यांनी आदरणीय दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेतला. पुन्हा ज्या काळामध्ये पणनची कापूस खरेदी होती, बाजार समिती धारूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही त्या ठिकाणचे जे काही ज्यांच्या कोणाच्या ताब्यात होती ती मान्य आडसकर साहेब, मान्य राजीवअण्णा मुंडे यांच्या ताब्यात ती बाजार समिती होती. मग ह्या बाजार समिती ही बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी असं तिथं हे केलं किंवा बाजार समिती ज्या ठिकाणी परमिशन देईल त्या ठिकाणी त्या म्हणजे त्या शेतकऱ्याने आपला कापूस त्या जिनिंगवर नेला पाहिजे. मग ह्यांचं रोजच दादाच्या मागं माझ्या जिनिंगवर कापूसच आहे ना दादा, मग तुम्ही कलेक्टरांना बोला. मला हमेशाच दादांना फोन करून द्या कलेक्टरांना. मी स्वतः दादांना कलेक्टरांना त्या ठिकाणी फोन लावून दिल्याने दादा जिल्हाधिकारी साहेबांना तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांना बोलून ह्यांच्या जिनिंगवर कापसाच्या गाड्या त्या ठिकाणी नियमितपणे सुरळीतपणे करण्याचं काम त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. त्यांनी ह्यांचा ज्यावेळेस सपोर्ट केला, वेळोवेळी तत्कालीन त्या काळातले जे काही मंत्री असतील पणनचे त्यांना त्या ठिकाणी फोन करणं असेल किंवा अधिकाऱ्यांना फोन करणं असेल, हे फोन केल्यामुळे ह्यांची बाजार समिती त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी उभा राहिली. या असे मला अनेक गोष्टी यांनी दादांचा कसा उपयोग करून स्वतःसाठी कसा उपयोग करून घेतला याबद्दल मला अनेक गोष्टी बोलता येईल, पण तेवढा वेळ निश्चितपणे सगळं बोलायला खूप वेळ लागेल म्हणून काय मोजक्या विषयावरच मी या ठिकाणी बोलत आहे. धारूर नगरपालिकेच्या बाबतीत आताच्या निवडणुकीच्या बाबतीत मी काय आता बोलणार नाही, पण जे काही पाठीमागच्या धारूर नगरपालिकेच्या निवडणुका असतील, माधव निर्मळ यांना त्या ठिकाणी धारूर नगरपालिकेचे सर्व अधिकार दादांनी त्या काळात दिले. कोणाला उमेदवार द्यायच्या इथपर्यंतचे एखादा कार्यकर्ता दादांकडे जरी उमेदवार मागायला आला तर दादा म्हणायचे नाही, तिकडं माधव निर्मळ यांना भेटा, ते त्यांच्याशी चर्चा करा, ते त्या बाबतीत त्या ठिकाणी निर्णय घेऊन मला त्या ठिकाणी सांगतील. म्हणजे एवढे अधिकार तुम्हाला दादांनी त्या ठिकाणी दिले होते. आज तुम्ही बिनबुडाचे खोटे, ज्याला कसला आधार नाही
असे आरोप दादावर करत आहेत. तुम्ही आरोप करत आहे तुमची भाषा नीटनेटकी नाही. तुम्ही अरेतुरेची भाषा दादाविषयी वापरता. काहीतरी तुमच्यावर संस्कारासारखं त्या ठिकाणी बोलण्याचं तुम्ही त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. तुमची त्या ठिकाणी पात्रता काय आहे? अशा एवढ्या टोकाचे आरोप म्हणजे टोकाचे आरोप करणं आणि पुन्हा अरेतुरेची भाषा करणं ही अशोभनीय भाषा आहे. हे थोडं थोडं कुठंतरी सुधारण्याचं काम तुम्ही करा. कुठंतरी आपल्या वाणीमध्ये सौम्यपणा आणा. लय गोष्टी बोलता येतील मला, बोलणार आहे, काही काही गोष्टी बोलणारच आहे, पण काही गोष्टी मागे बी ठेवणार आहे बोलायला. काही गोष्टी ठेवा लागतील काही हातच्याने. पुन्हा अजून एक दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी काही विधानसभेची निवडणूक 2024 झाली, 2024 निवडणूक झाली आणि मला वाटतं ते निकाल 23 नोव्हेंबरला लागला. 23 नोव्हेंबरला निकाल लागल्याच्या नंतर मी सविस्तर त्या विधानसभेच्या निवडणुकीवर मी पुढे बोलत, पण थोडक्यात आता एक सांगतो की ते विधानसभेचा निकाल लागल्याच्या नंतर 23 नोव्हेंबर 2024ला निकाल लागला आणि 24 नोव्हेंबरला एक 4-4:30च्या दरम्यान आदरणीय दादा यांचा मला फोन आला की दादाने त्या ठिकाणी म्हणले किंवा मला मी फोन आल्यानंतर मी दादांना शुभेच्छा दिल्या. त्या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा स्वीकारून त्या ठिकाणी म्हणले की कल्याण इथून पुढे तू इथून पुढे पहिल्यासारखं आमच्याकडे काम करावं असे त्यांनी आशा व्यक्त केली. मी लगेच त्यांना म्हणलं ठीक आहे दादा, मी करतो काम. आणि त्यांनी म्हणले उद्या भेटायला ये मला, तू मला भेटायला ये. मी आता मुंबईला, मी पुण्याला निघालो, उद्या सकाळी 10:30-11 वाजता भेट. मग मी दादांना म्हणलं किंवा दादा हे निर्मळ बी तुमचेच कार्य करतील आणि हे पण जर बरोबर आले किंवा राहिले तर काय त्याच्यात अडचण काहीच नाही. दादा म्हणलं ठीक आहे, काही अडचण नाही म्हणले. ते जरी आले तरी बी आपण त्यांना बरोबर घेऊ म्हणले, पण त्यांना विचार म्हणले येतात का नाही, नाही आले तर तू ये म्हणले. मी म्हणलं येतो म्हणलं. ह्यांच्याशी संपर्क साधला. ह्यांचे संपर्क साधल्याच्या नंतर ह्यांनी नाही हो पुन्हा म्हणले ठीक आहे मी येतो. आम्ही दोघं बी गेलो. 25 नोव्हेंबरला सकाळी आम्ही दादांना भेटलो. कुठं? त्यांच्या घरी. त्या तारखेचं माझ्याकडे फोटो बी आहे अजून बी. हा तो फोटो आहे. 25 नोव्हेंबरला सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान आम्ही दादांना त्या ठिकाणी भेटलो आणि त्याची डिटेल्स तारीख बी आहे. त्याच्या डिटेल्स काढल्यावर तारीख बी येते, किती तारखेला भेटलो, वेळ काय ते भेटण्याची. हे आम्ही भेटल्याच्या नंतर तिथं सविस्तर चर्चा झाली. दादाने मोठ्या मनाने किंवा ठीक आहे झालं, माझेच कार्यकर्ता आहे आणि पुन्हा आपलं स्वतः सामावून घेण्याचं त्यांनी त्या दादा निश्चय घेतला. पण यांनी आशा व्यक्त केली किंवा नाही दादा, मला एखादं मोठं पद तुम्ही त्या ठिकाणी देण्यासंदर्भात अजितदादांना अजून बी बोला. मग दादाने दुसऱ्या दिवशी 26 तारखेची अजितदादांची तारीख घेतली. 26 तारखेला आम्ही अजितदादांना भेटलो. त्या ठिकाणी अजितदादांनी मग त्यांना पहिलंच फॉर्म काढण्यासंदर्भात त्या ठिकाणी एकदा बोलून घेतलं होतं, पण त्यांनी त्यांच्या मनावर काय फॉर्म काढला नव्हता. पण तरी आदरणीय दादांनी सांगितलं की ठीक आहे माझाच कार्यकर्ता आहे, जर त्यांच्याकडून ठीक आहे झाले असं चूक तरी मी त्यांना एका येणाऱ्या काळामध्ये चांगली संधी जी काय देता येईल तुम्हाला महाराष्ट्र लेवलवर तर ती तुम्ही त्यांना द्या. त्या ठिकाणी अजितदादांनी मान्य केलं. आणि मग अजितदादांनी सहज बोलत विचारलं की तुम्ही उभा कसे राहिले. त्यावेळेस हे म्हणले मला धनंजय मुंडे साहेबांनी उभा केलं. त्यांनी धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलं. जो माणूस तुमचे एवढे चुका असताना बी तुम्हाला तुमचं सामावून घेऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला मोठं पद मिळण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी परत एकदा अजितदादांची तुमची भेट घालून दिली आणि तुम्ही बी त्या ठिकाणी मान्य केलं त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे आपण राहू पुढे काम करू. आणि मग कुठं काय घोडं गंगेला आलं ते मला काय पुढे कळालं नाही. त्यांनी एक मागच्या काही दिवसामध्ये नर्मदा खाद्यतेल बाजारात आणलं होतं. ह्या नर्मदा खाद्यतेलाचं युनिट उभा झालं नर्मदा रिफायनरी म्हणून. त्या युनिटला जवळपास 20 कोटी रुपयाची सीसी कॅनरा बँकेची आहे आणि ही सीसी जी दिली तर त्या एखाद्या उद्योगासाठी एखाद्या सीसी मंजूर झाली तर त्या पर्पज तो उद्योग त्या ठिकाणी चालला पाहिजे, तो चालू असला पाहिजे. ह्याच्यासाठी ती सीसी उपयोग त्या ठिकाणी निश्चितपणे
करावा लागतो. परंतु आज जवळपास 3 वर्ष झालं नर्मदा ऑइल जे काय खाद्यतेल होतं हे युनिट त्यांचं बंद पडलं आहे. मग ह्या 20 कोटी ही जी काही सीसी आहे ह्याच्यामध्ये खोटे बिलं दाखवायची, कोणत्या तरी दुसरीकडे त्याच्यावरून त्या व्यवहार करायचा आणि ती सीसी आज बी चालू नर्मदा रिफायनरीची 20 कोटीची. ही ज्या पर्पजसाठी घेतली त्या पर्पजसाठी ही ती सीसी वापरत नाहीत. या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही कॅनरा बँकेशी संपर्क साधून यांच्या त्या उद्योग त्या ठिकाणी बंद आहे त्या बाबतीत आम्ही तक्रार करणार. हे माधव निर्मळ आता काही लोकांमध्ये चर्चा करतात कल्याण आबूजला मोठं मी केलं, कल्याण आबूजला सभापती मी केलं. मला यांना सांगायचंय मोठं का मी जिल्हा परिषदेत झालो तेव्हा तुमची माहिती ओळख बी नव्हती. त्याच्या अगोदरच सांगतो की माझ्या आजोबाला 90-95 एकर शेती होती. माझे वडील नोकरीला होते. माझे वडील नोकरीला असताना माझे चुलते सगळे राजकीय सामाजिक क्षेत्रात त्या ठिकाणी काम करत होते. जवळपास 50-60 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी आम्ही आमच्या आधिपत्यासाठी खाली ठेवण्याचं काम ग्रामपंचायत आम्ही आतापर्यंत निश्चितपणे या ठिकाणी केलेलं. आता सभापती करण्याचा विषय हे म्हणतात की कल्याण आबूजला मी सभापती केलं. मला ते दिवस आज बी आठवते की ज्या दिवशी म्हणजे त्या दिवशी माजलगाव धरणाच्या जलाशयाचं जलपूजन होतं. त्या जलपूजनच्या कार्यक्रमाला आदरणीय आमदार दादा त्यांच्याबरोबर मी होतो, जयसिंगबाई होते आणि जयनेता नरोडे होते. आणि त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाचे लॉट्स पडणार होते. म्हणजे कोणाला अध्यक्षपद, कोणाला अध्यक्षाचे लॉट्स पडणार. तर त्यांना मी सांगू इच्छितो की त्या दिवशी गाडीमध्ये चर्चा करताना दादांनी विचारलं की म्हणले कल्याण उद्या कशाला आरक्षण पडेल. म्हणलं दादा आरक्षण उद्या जे पडेल तर ते ओबीसी साठी पडेल, जिल्हा परिषदचा अध्यक्षपद. तर दादा म्हणले कल्याण ओबीसी पुरुष जर अध्यक्षपद जरा पडलं तर तुला जिल्हा परिषदचा अध्यक्ष पडलं. जर नाही पडलं ओबीसी पुरुषाचं तर तुला एक सभापती पद आणि जयसिंगबाईंना एक सभापती पद, हे 2 सभापती पद आपण घेऊ. हे त्या दिवशीच दादाने आम्हाला ते संकेत त्या दिवशीच दिले होते. पण यांनी ठीक आहे मी ह्याचा मागच्या माझ्या त्या सभापतीच्या कार्यकाळापासून ऐकून घेतोय की मला सभापती केलं. ठीक आहे, मी आपलं कधी त्या विषयाचं खंडन त्या ठिकाणी केलं नाही. पण मी आजही या ठिकाणी सांगू इच्छितो की मी सभापती मला आदरणीय दादांनी, आदरणीय जयसिंगभाई यांनी मला त्या ठिकाणी सभापती पद दिले. तुम्ही ठीक आहे, तुम्ही आम्ही साथ होतो, तुमचा मला काय बेनिफिट झाला असेल तुम्ही आम्ही बरोबर असल्याचं, मी तुमच्या बरोबर ह्याचे अनेक बेनिफिट तुम्हाला बी झाले ना. धारू म्हणजे तुम्ही तालुक्याचा किंवा नगरपालिकेचा म्हणजे सर्व अधिकार होते ते त्याला कुठेतरी माझा बी आधार त्या ठिकाणी असणार आहे, निश्चितपणे आहे. कारण तुम्ही मी एक होतच म्हणून तुम्हाला ते सर्व अधिकार, नाही तर तुम्हाला सर्व अधिकार देण्या एवढे दादा म्हणजे निश्चितपणे तुमच्याकडे देण्या एवढे तुम्ही ते खुळे नाही तर निश्चितपणे. आता मला कळायला एक विषय असा आहे, ह्यांचं माझं 2024ला आता विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांच्या माझ्यामध्ये अंतर पडलं. माधव निर्मळ यांच्या माझ्यामध्ये निवडणूक झाल्याच्या नंतर ते अंतर पडले. पण माझ्याविषयी ह्यांच्या पोटामध्ये किती काळ बेर होतं हे मला आता या ठिकाणी कळतं. मी जिल्हा परिषद सभापती असताना माझी जी काही शेवटची यादी त्या ठिकाणी जिल्हा परिषद समाज कल्याणची जी होती निधीच्या संदर्भामध्ये, तर ती रद्द करण्यासाठी यांनी अनेक प्रयत्न केले, दादांकडे केले. नाही रद्द करा यादी, होऊ देऊ नका. दादांनी ऐकायला गेलं तर मुंडे साहेबांकडे गेले. मुंडे साहेबांनी बी ऐकलं नाही. मुंडे साहेबांनी ऐकलं तर वाल्मिक अण्णाकडे गेले यांची यादी रद्द करा म्हणून. ती कधीचं काळ आहे 2021-22चं. म्हणजे हे ह्यांच्या मनात माझ्याविषयी पाप कवापासून होतं हे आता माझ्या लक्षात येईल आणि ते मला आत्ता कळालं.
मला तर मी त्यांच्या खांद्यावर मानच टाकली होती की नाही, एवढा विश्वास होता की जे काय करतील ते, जे म्हणजे असं एवढं विश्वास माझ्या बाबतीत तरी हे एवढं ह्यांचे म्हणजे पोटात मळ असेल असं मला कधी वाटलं नाही. पण खूप मोठा मळ त्यांच्या माझ्याविषयी त्यांच्या पोटात होता. त्याला कारण होती, कारण मी सभापती झालो, मी जिल्हा परिषद सदस्य होतो, मी सभापती झालो, कल्याण आबूचं नाव होत होतं, कल्याण आबू त्या ठिकाणी चांगलं काम करीत होता, ते ह्यांना देखवत नव्हतं, ते कुठेतरी ह्यांचं नाव मागं पडत होतं. म्हणून हे कट कारस्थानं माझ्या विरोधात करण्याचं काम यांनी 2021 पासून माझ्या विरोधात केलं. आणि हे मला आत्ता ह्या गोष्टी मला माहीत झाल्या, तर त्या मला माहिती त्यावेळी जर झाल्या असत्या तर बरं झालं असतं, पण ते आत्ता माहीत झालं मला. आणि ते बी हे काय मला दादांनी नाही सांगितलं, हे मला दुसऱ्या मार्फत कळालं की जो माणूस तुमच्या बरोबर होता तिथे मी दादाकडे माझी तक्रार करायला गेलात, मुंडे साहेबांकडे गेलात, वाल्मिक अण्णाकडे गेलात, तर त्यावेळी तुमच्या बरोबर जे माणूस होता त्यांनी या गोष्टी मला दादा देखत सांगितलं. दादा म्हणले मी तर कल्याणला आतापर्यंत या गोष्टीवर बोललो नाही, पण मला एकदा कुठं हिंट दादाने दिल्यासारखी दिली होती किंवा तुला राजकारण कळायला वेळ लागत, जवळचीच माणसं आणि कोणी तुझ्या काय तक्रार केला तरी मला कोणाचं किती ऐकायचंय मला कळतंय, अशी थोडी हिंट दिली, पण ते तुमच्या बाबतीत असत हे मला कधी वाटलं नाही. म्हणजे तुम्ही संघ राहून संघटच्या माणसाचा काटा काढायचा हे तुमचं धोरण आहे, हे लक्षात ठेवा. यांनी मागच्या काळामध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. का लढवली, कशासाठी लढवली हे अजूनही मला त्या ठिकाणी कळालेलं नाही. माझं स्पष्ट मत होतं की यांनी ही निवडणूक लढवू नये, ते त्यांनी लढू नये यासाठी मी त्यांना अनेक वेळा त्या ठिकाणी बोललो किंवा हे आपलं काम नाही. तर मला धारूरमध्ये मोठा मान सन्मान या ठिकाणी वेळोवेळी आदरणीय दादांनी दिलेला. मी माझ्या ठिकाणी योग्य ठिकाणी त्या ठिकाणी काम करतो, आपण ह्या असल्या भानगडीत का पडायचं, हा माझं स्पष्ट मत त्यांना त्या ठिकाणी होतं. परंतु ह्यांचं हट्ट, ह्यांचं काय ध्येय होतं, काय धोरण होतं हे अद्याप त्या ठिकाणी आमच्या लक्षात निश्चितपणे त्या ठिकाणी आलं नाही. आता मी ह्यांचं विधानसभेला काम केलं, निश्चितपणे या माधव निर्मळ यांचं विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलं. माझा मतदारसंघातला कोणताही कार्यकर्ता सांगत की मी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं. आणि काम करण्याच्या मागचे माझे काही कारण होते. त्यांची माझी व्यवसायामध्ये भागीदारी होती. एक सराफी दुकान होतं तिकडे नर्मदा सोया प्लांटमध्ये, तर मला भागीदार म्हणून घेतलं नावाला. माझ्याकडून पैसे घेतले त्या जे काही माझी भागीदारी असेल त्या हिशोबाने, आणि मला भागीदार यांनी कधीच केलं नाही. मला त्या ठिकाणी यांनी गॅरंटर म्हणून ठेवलं. ही माझी सगळ्यात मोठी त्या ठिकाणी अडचण होती. जवळपास 40 कोटी रुपयाचा बोजा माझ्या नावाने होता. म्हणजे माझ्या जे काही प्रॉपर्टी होत्या या माझ्या नावामध्ये, म्हणजे माझ्या नावाच्या, त्या सर्वावर 40 कोटी रुपयाचा बोजा होता. आणि मी जर लिगली त्या सोया प्लांटमध्ये पार्टनर असतो तर मी ह्यांचं एकदा बी काम केलं नसतं. पण मला गॅरंटर ठेवलं. मला गॅरंटर ठेवल्यामुळं माझ्या नावाने 40 कोटीचा बोजा, त्यामुळं मी कुठंतरी माझं सर्वपणाला त्या ठिकाणी लागलं होतं. आणि ह्यांनी माझी त्या ठिकाणी फसवणूक केली. मला पार्टनर म्हणून जे घेतलं ते कागदावर घेतलंच नाही. कागदावर मी गॅरंटरच होतो. ती माझी सर्वात मोठी म्हणजे मला त्यांनी फसवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि अशा अनेक लोक, एकलाच नाही ह्यांनी फसवल्याने, अनेक भागीदारच व्यवसायामधले ह्याचे की ह्यांनी त्यांच्याबरोबर फसवणूक केली. आज मी त्यांचे जे काही व्यवसाय चालतात त्या व्यवसायामध्ये कोणत्याही पार्टनरला मी पार्टनर म्हणायचा अधिकार नाही. हे बाबा म्हणून बी देत नाही कोणाला मी पार्टनर आहे म्हणून. त्या लोकांच्या प्रॉपर्ट्या घेतल्यात, त्या लोकांच्या नावाने बी कर्ज. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्या ही धारूर नगरपालिकेची आत्ताची निवडणूक लढत असताना एक गोष्ट लक्षात आली की दुसऱ्या काही लोकांना ज्यांचं काही त्या भागीदारी नाहीत, पण आज ह्याच्या विविध उद्योगांना ते लोक पार्टनर नाही, गॅरंटर. असे 15 ते 20 लोक की ज्यांच्या प्रॉपर्ट्या ह्यांच्या व्यवसायासाठी घाणत, त्यांच्या प्रॉपर्ट्यामुळे 4 पैसे त्या ठिकाणी कमवायला लागले.
परंतु धारूर नगरपालिकेमध्ये त्या लोकांना दाबदडप करण्याचं काम ह्या माणसाने त्या ठिकाणी केलं की तुमच्या प्रॉपर्ट्या माझ्याकडे घालत, मला मतदान नाही केलं तुम्ही प्रॉपर्ट्या तुमच्या सोडणार नाही. परंतु अशा लोकांशी जेव्हा मला त्या गोष्टी कळायला, मी या लोकांशी संपर्क साधला, त्या लोकांशी दादाची बोलणं घालून दिलं आणि या लोकांनी पुन्हा परत म्हणजे दादांचा आधार त्या ठिकाणी त्यांना मिळाला. आणि निश्चितपणे मला खात्री की या लोकांनी आम्हाला निश्चितपणे या विधानसभेच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान त्या ठिकाणी केलं. दुसरी गोष्ट, ही जी काय माझी भागीदारी होती, पुढे भागीदारीत विधानसभेची निवडणूक झाली आमची. मी पहिल्यांदा सांगितलं की मी आज दादांना भेटलो, दादांना भेटलो. त्याच्यानंतर आल्याच्या नंतर हे म्हणले की कल्याण आबूंनी माझं विधानसभेला काम केलं नाही किंवा मग जी काय बुद्धी यंत्रणा ह्यांची होती ती मी दादांच्या कामाला लागली. असे माझ्यावर खोटे नाटे आरोप केल्यामुळं मी म्हणलो मला काय तुमच्याबरोबर पार्टनर राहायचं नाही, माझी कुठं तुमच्याबरोबर, मला कुठे व्यवसाय तुमच्याबरोबर करायचा नाही. जे काही माझं असेल ते हिशोब त्या ठिकाणी तुम्ही करा. मग मी ह्या संदर्भातले जे काही मध्यस्थी होते आमचे त्यावेळेस मध्यस्थी त्या काळामध्ये करणारे सराफी व्यवसायामध्ये ज्यांनी मध्यस्थी केली ते अनिल मालक शेळके, वगैरे नाना आणि कारखान्यात संचालक गांडगे नाना, हे 3 लोक होते ज्यांनी ह्या आमच्या ह्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि ज्यावेळेस आमच्या सराफा व्यवसायाचा हिशोब त्या ठिकाणी चालू होता, तर त्यावेळेस मी त्या व्यवसायामध्ये जे 2000 आम्ही मला वाटतं 19ला आम्ही हा व्यवसाय उभा केला आणि व्यवसायामध्ये मी लिगली 50% त्या ठिकाणी पार्टनर आहे. तसं तर मी भांडवलामधला पार्टनर नाही, मी नफ्यातला पार्टनर आहे. पण हे ते जे पार्टनर त्याचा लिगली डॉक्युमेंट आमचा आहे जो मी तुमच्या समोर सादर करीत आहे. जर 50% पार्टनरशिप, कल्याण आबूची 50% आणि माधव निर्मळ यांची 50%, असे असताना सुद्धा ज्यावेळेस आम्ही सराफा व्यवसायाचा आम्ही हिशोब केला, ज्यावेळेस त्यांना सराफा व्यवसायामध्ये नफा जास्त दिसायला लागला तेव्हा म्हणजे तुम्ही 25% पार्टनर. आम्हाला बोलून घेतलं, माझ्या भावाला, मला, आम्ही दोघं गेलो, हे सगळे 10-12 जण, आम्ही दोघंच अचानक बोलून घेतलं. त्या तिथे त्यांचा विषय काढत म्हणजे तुम्ही 25% पार्टनर नाही. दरवर्षी 4-5 वर्षापासून आम्ही हिशोब करतो 50% कागदावर 50% आहेत, तुम्ही आज कसं 25% म्हणायला लागले. नफा जास्त दिसला म्हणून हे थोडं आम्हाला अडचणी आणण्याचं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. लिगली मी 50% पार्टनर. ते म्हणले नाही मग तुम्ही आता बाळूमामाचा भंडारा उचला. उचलतो, त्याला करणार, त्याला डर कशाला, पण तुमच्यावर त्याची खेड येईल. जे चांगल्या मनाचे माणसं ना त्या माणसाला असे म्हणजे धार्मिक एखाद्या गोष्टीमध्ये चूक नसते. तुम्हाला माहिती 50% नफ्यातला पार्टनर, पण तुम्ही जाणीवपूर्वक लोकाधिकत मला भंडारा उचला म्हणून आम्ही ते म्हणलो ठीक आहे भंडारा उचलू आम्ही, परंतु पुन्हा तुम्ही मला ठीक आहे नका उचलू, मान्य आहे मला. हा विषय त्या मागचा आहे. जी काही आमची नर्मदा सोया प्लॅन्ट मधली भागीदारी आहे. मग आता ह्याचा विषय जे होता सराफी व्यवसायामधला, तो विषय क्लिअर झालता जवळपास. ह्यांच्याकडे जे काय माझं सोनं होतं, चांदी होतं, तर मी त्यांना म्हणलो तुम्ही ह्यांना 50% जे काय होतं माझ्याकडे ते दिलतं मी. 50% माझ्याकडे राहिलं होतं, ते 50% म्हणलं तुमचे जे माझ्या जे 40 कोटीचा बोज आहे ते तुम्ही त्या आधी उतरा त्या माझ्या प्रॉपर्टीवर, मग तुम्हाला राहिलं मी 50% देतो. ह्याला साक्षीदारच सगळे माणसं, अनिल मालक शेळके आहेत, वगैरे नाना आहेत, गांधी नाना आहेत, त्यांच्याच हाताने सगळे व्यवहार पार पडले. मग आता ते बोजा ज्या दिवशी उतरला ते माझं जवळपास 40 कोटी यांच्या माझ्या नावाचे कर्ज होतं, त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. माझ्या नावाने, माझ्या बायकोच्या नावाने, माझ्या भावाच्या नावाने 40 कोटी रुपयाचं कर्ज यांचं होतं, त्याचे हे डॉक्युमेंट्स आहेत. आणि ह्या 40 कोटीच्या बोजामुळं मी ह्यांच्याकडं त्या ठिकाणी अडकलेलो होतो. नंतर मी हे डॉक्युमेंट्स
सोडून घेण्याचं काम मी किती तारखेला केलंय? त्याची तारीख आहे 28/10/2025. या तारखेला जे काय ह्याचं सराफ व्यवसायामधलं भांडवल आहे ते सर्व मी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं. ते भांडवल दिल्याच्या नंतर ही माझी रिलीज डेट झाली आणि ह्याचे जे मूळ जे डॉक्युमेंट्स असतात बँकेमधले, तर ह्या माणसाने धोक्याने बँकेतून आणले. जे माझे मूळ डॉक्युमेंट्स आहेत, माझ्या जे काही प्रॉपर्टी ह्यांच्याकडे घाण होत्या, ही घाण होती, ही घाण होती, ही घाण होती, ही घाण होती. अजून 2 नकला माझ्याकडे नाहीत आल्या, ते बी म्हणजे नाहीत आल्या म्हणजे त्या सापडायला गेलं. हे सगळं सर्व ह्याच्यावरला बोजा कालांतर नील करून घेतला. तो माझ्या नावाने जे काही 40 कोटीचं कर्ज होतं, नीलचं हे सगळं हे त्यांचे पिटिआर आहेत, 7/12 बी आहेत. परंतु ह्यांच्या जे काय